मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी चक्क ड्रेस कोड लागू झालेला आहे। भारतीय परंपरेला साजतील असेच कपडे मंदिरामध्ये घालावे हा निर्णय सिद्धिविनायक मंदिर न्यासानं घेतलाय। त्यामुळे आता सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी तुम्ही जर जात असाल तर तुम्हाला पारंपरिक वेश परिधान करून तेव्हाच तिथे जाता येणार आहे, तेव्हाच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे। काही भाविक येतात, मग ते कोणी भाविक कुठल्या जातीचे धर्माचे पंथाचे असतील, स्त्री किंवा पुरुष असेल, ते काही भाविकांचे पेहराव हे संकोच वाटणारे, समोरच्याला संकोच वाटणारे होते की पेहरावामध्ये कसेही पेहराव त्यांनी परिधान केलेले असायचे। त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे भक्तांच्या सूचनेनुसार, तक्रारीनुसार की पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता, पावित्र्य जपणारा असावा। कारण की मंदिरामध्ये धार्मिक कपडे घालून गेलेलंच बरं वाटतं। ऐसा है ना, मंदिरों में तो एटलीस्ट इंडियन कपड़े पहन के आना जरूरी है। त्याबद्दल आम्ही सहमत आहे। तोकडे कपडे घालून इथे आपण फॅशन परेड करायला येत नाही, आपण देवाच्या दर्शनाला येतो। तो ये अच्छा ही है और हमारी संस्कृति के हिसाब से ये बहुत ही अच्छा है। मेरे हिसाब से ये करना चाहिए सबको। मला त्याचं मी सपोर्ट किंवा त्याचं निग्लेक्ट नाही करत त्या डिसिजनला। मला असं वाटतं जर त्याने डिसिजन हे घेतलेलं आहे तर काहीतरी विचार करून घेतलं असावं। सो मी ओके आहे त्या डिसिजन रिगार्डिंग। तर आपण या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारतीय परंपरेला साजेसे असेच कपडे मंदिरात घालावे, नागरिकांना संकोच वाटणार नाही असेच कपडे परिधान करावे, भाविकांनी अंगभर कपडे घातले पाहिजेत, अंगभर कपडे असलेल्यांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळेल। ड्रेस कोड लागू केल्यानं वादाची देखील शक्यता आहे।